मुंबईतील जोगेश्वरीमध्ये शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते मध्यरात्री भिडले। वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून वस्तू आणि पैसे वाटपाच्या आरोपानंतर बाचाबाची आणि दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात। भिवंडीतील सभेत ओवेसींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। एक है तो सैफ है ला अनेक है अखंड हैचं उत्तर। मोदी देशाला नाही तर वोट बँकेला एक करायला निघाल्याचा आरोप। उद्धव ठाकरेंची 2 वेळा तर नितीन गडकरींची एकदा बॅग तपासणी। आयोगाकडून भरारी पथकाचं कौतुक, शाबासकीसह प्रमाणपत्र। ज्यांच्या हातून पैसे सुटत नाहीत त्यांच्या बॅगा कशाला तपासता? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत। येवल्यातील सभेतून शरद पवारांचा निशाणा। जुनी शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनी केलं। भुजबळांचा गौप्यस्फोट। झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील 43 जागांसाठी आज मतदान, तर 10 राज्यातील 31 विधानसभा मतदारसंघ आणि वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान। महागाईचा दर 6.21%वर। महागाई दरानं गाठला 14 महिन्यातील विक्रमी टप्पा। भाजीपाल्याची भाववाढ 42%च्या पार। उत्तर प्रदेशातील मथुरेतील रिफायनरीमध्ये मोठी दुर्घटना। स्फोटासह लागलेल्या आगीत 8 जण होरपळले, तिघांची प्रकृती गंभीर। $100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाचे प्रमुख न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखत। थोड्याच वेळात एबीपी माझावर। भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तिसरा T20 सामना आज। 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत। कोण घेणार आघाडी याची उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।